ओके. फिशर झेड ट्रान्सफॉर्मेशन कधी यूज करतात किंवा फिशर झेड ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा अगोदर आपण जाणून घेऊ. ओके. आपण टी टेस्ट पाहिलेली आहे. ओके. टी टेस्ट कशासाठी यूज करतो आपण? फॉर कम्पेरिंग टू पॉप्युलेशन्स, टू इंडिपेंडंट पॉप्युलेशन्स, फॉर कम्पेरिंग टू इंडिपेंडंट पॉप्युलेशन्स. ओके. टू इंडिपेंडंट नॉर्मल पॉप्युलेशन म्हणतो. त्याला आपण नॉर्मल पॉप्युलेशन म्हणतो कारण त्यामध्ये व्हेरियन्स फक्त अननोन असतो. व्हेरियन्स अननोन असतो म्हणून आपण टी टेस्ट यूज करतो. तसंच आपण ज्यावेळी दोन पॉप्युलेशन मधलं कोरिलेशन ज्यावेळी आपण स्टडी करत असतो त्यावेळी देखील टी टेस्टच यूज करतो, प्रोव्हाइडेड दॅट ते दोन्हीच्या दोन्ही इंडिपेंडेंटली नॉर्मल हवे आहे. ओके. जरी इंडिपेंडेंट असले तरी त्यामधलं कोरिलेशन टेस्ट करायचं कसं ते आपण या टी टेस्टद्वारे सांगतो. आता इंडिपेंडेंट आहे म्हणजेच काय की त्याचं कोरिलेशन जे आहे ते कोरिलेशन काय पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. ओके. नॉर्मलला जर कोरिलेशन तुमचं 0 असेल तर त्याला इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय इंडिपेंडन्स असं आपण म्हणतो. मग जो फिशर झेड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ज्यावेळी रो तुमचा नॉट इक्वल टू 0 असेल त्यावेळी काय होणार आहे? तर रो इज नॉट इक्वल टू 0 ज्यावेळी असतील त्यावेळी फिशरने एक झेड ट्रान्सफॉर्मेशन सुचवलेलं आहे की ते झेड ट्रान्सफॉर्मेशन जे आहे झेडची व्हॅल्यू जी आहे त्याचा मीन झा येतो आणि व्हेरियन्स काय तो 1/n-3. मीन काय येतो त्याचा झा येतो आणि व्हेरियन्स काय तो 1/n-3. आता the test of significance of an observed sample correlation coefficient from an uncorrelated biovariate normal population. Uncorrelated biovariate normal population जर असेल रो इक्वल टू 0 असेल तर टी टेस्ट आपण यूज करतो. ओके. तर टी टेस्ट आपण यूज करतो. अदरवाईज जर रो इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्यावेळी आर.ए. फिशर प्रूव्ड दॅट the distribution of R is no means normal. म्हणजे त्यावेळी R चं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते नॉर्मल नसतं आणि ज्यावेळी रो इज इक्वल टू प्लस किंवा -1 असतो त्यावेळी त्याचा प्रोबॅबिलिटी कर्व जो आहे तो एक्स्ट्रीमली स्क्यूड असतो. एक्स्ट्रीमली स्क्यूड असतो. नॉर्मलचं प्रोबॅबिलिटी कर्व हा ऑलवेज सिमेट्रिक असतो असा. ओके. पण ज्यावेळी प्लस किंवा -1 असतो कोरिलेशन पॉप्युलेशन कोरिलेशन कोएफिशिएंट त्यावेळी तो एक्स्ट्रीमली स्क्यूड असतो. त्यामुळे नॉर्मल नसल्यामुळे तिथे आपल्याला नॉर्मॅलिटीला तो डेटा पहिला आणावा लागेल. ओके. सो आरचा जरी कर्व नॉर्मल नसला स्क्यूड असला तरी झेड ट्रान्सफॉर्मेशन जे वापरणार आहे आपण म्हणजे आरचा डेटा जो आहे तो डेटा काय करायचा आपल्याला कन्वर्ट करायचा. कन्वर्ट ट्रान्सफॉर्म करायचा. सो ट्रान्सफॉर्म करत असताना झेड इज इक्वल टू टॅन एच इनवर्स आर. टॅन एच इनवर्स आर म्हणजेच हायपरबोलिक टॅन इनवर्स. ओके. तो यूज करायचा आपण आणि तो यूज करत असताना तो हायपरबोलिक टॅन इनवर्स म्हणजेच काय 1/2 log to base 1 plus r divided by 1 minus r हे ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. आणि या ट्रान्सफॉर्मेशनला फिशर झेड ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात कारण ते फिशरने काय केलेलं आहे शोधलेलं आहे, डिस्कवर केलेलं आहे. ओके. सर याचा मीन काय येतो तर मीन झा येतो. झा म्हणजेच काय 1/2 log to base 1 plus रो 1 minus रो. हा आर म्हणजे सॅम्पल कोरिलेशन आहे. हा रो म्हणजे पॉप्युलेशन कोरिलेशन आहे. ओके. सॅम्पल कोरिलेशन आणि पॉप्युलेशन कोरिलेशन चा वापर करून फिशरने एक झेड ट्रान्सफॉर्मेशन सजेस्ट केलेला आहे आणि ते सजेस्टेड झेड ट्रान्सफॉर्मेशनचा मीन झा आहे आणि व्हेरियन्स काय आहे त्याचा 1/n-3 आहे. ओके. सो झेड मायनस झाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1/n-3. दिस फॉलोज स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 0,1. दिस फॉलोज स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन 0,1. ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. आता टेस्टिंग प्रोसिजर आहे ती 1 सॅम्पल आणि 2 सॅम्पल म्हणजे टेस्टिंग R इज इक्वल टू 0 किंवा R इज इक्वल टू R0. ओके. आणि R1 इज इक्वल टू R2 म्हणजे 2 कोरिलेशन
सॅम्पल कोरिलेशन टेस्ट करणे आणि सिंगल सॅम्पल कोरिलेशन टेस्ट करणे, असा 2 पार्ट मध्ये त्याची ऍप्लिकेशन्स दिलेली आहेत. सो टू टेस्ट इफ द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ आर differs significantly from a hypothetical value rho of the population correlation coefficient, so we can transform the data as, so H naught will be, your null hypothesis will be there is no significant difference between R and rho, म्हणजेच R is equal to rho. ओके, वर्सेस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस त्याचं काय येणार आहे, R is not equal to rho येणार आहे. ओके, सो त्याच्यासाठी झेड ट्रान्सफॉर्मेशन काय केलं आपण, 1/2 log 2 base 1 plus R1 divided by 1 minus R. ओके, आणि झाय इज इक्वल टू काय मिळणार आहे मला, हा रो कन्सिडर केल्यानंतर झाय इज इक्वल टू 1/2 log 2 base E 1 plus rho divided by 1 minus rho. Then under H naught, Z follows normal with xi comma 1 upon n minus 3. That implies Z minus xi divided by square root of 1 upon n minus 3 follows normal with 0 comma 1. आता ही जी व्हॅल्यू झाली ही F म्हणतो याला मी, F ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू झाली आणि याच्यावरून Z ची आपण टॅब्युलेटेड व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. Z ची काय, टॅब्युलेटेड व्हॅल्यू. सो टेबल व्हॅल्यू जी आहे ती टेबल व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली आहे ऍट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स 1.96. जर ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू 1.96 पेक्षा ग्रेटर असेल तर तुमचा H नॉट काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे ऍट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. अदरवाइज इट विल बी फेल टू रिजेक्ट. जर 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्स केली तर 1.96 च्या ऐवजी तिथं काय येईल, 2.58. 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स केली म्हणून 1.96 आले. 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्स जर केली तर म्हणजे अल्फा इज इक्वल टू 1% जर घेतला 0.01 तर आपल्याला 2.58 ला इथं व्हॅल्यू घ्यायला पाहिजे. जर ही व्हॅल्यू 2.58 पेक्षा ग्रेटर आली तर रिजेक्ट, अदरवाइज ऍक्सेप्ट. ओके, लक्षात आलं. सो दिस इज द वन सॅम्पल टेस्ट फॉर कोरिलेशन. आता त्याचं एक्झाम्पल आहे सिंपल वे मध्ये, कोरिलेशन कोएफिशिएंट ऑफ 0.72 is obtained from a sample of 29 pair. म्हणजेच काय, n is equal to 29, R is equal to किती मिळाला, 0.7. ओके, गुड. देन can the sample be regarded as a drawn from bivariate normal population in which true correlation coefficient is 0.8, rho is equal to 0.8. ह्या व्हॅल्यूज R, रो आणि n च्या व्हॅल्यूज ह्या 3 याच्यात पुट करा. F मध्ये झेड मायनस झेड काढा, त्याच्यावरून झाय काढा. 1/n-3 म्हणजे 1/29-3 येईल. ओके, आलेली व्हॅल्यू 1.96 पेक्षा ग्रेटर आहे का लेस आहे ते बघा. ग्रेटर असेल तर रिजेक्ट म्हणा, लेस असेल तर ऍक्सेप्ट म्हणा. ओके, लक्षात आलं. ऑब्टेन 95% लिमिट फॉर रो for the light of information provided by the sample. आता कॉन्फिडन्स इंटरव्हल कसा काढायचा, तर हे जे आहे probability that L is less than or equal to Z minus xi divided by square root of 1/n-3 is less than or equal to U is equal to 1 minus alpha. ओके, सो आता हा कॉन्फिडन्स इंटरव्हल कसा काढायचा ते बघूया. सो सेकंड सोल्युशन बघायचं ना आपल्याला. हा, सो एल आणि यू जे आहे यालाच आपण काय करतो की मायनस झेड अल्फा बाय 2 आणि प्लस झेड अल्फा बाय 2 असं कन्सिडर करायचं. ओके, सो दिस विल बी झेड मायनस झाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1/n-3 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू इज लेस दॅन इक्वल टू झेड अल्फा बाय 2. ही व्हॅल्यू काढायची. तर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना इथं दिलेलं आहे u is equal to z minus xi divided by square root of 1/n-3 follows normal with 0,1. u ची व्हॅल्यू इथे दिली. so u absolute value of u should be 1.96. it is not significant. हा, u ची व्हॅल्यू इथं त्यांनी पहिलं जे आहे ती -0.985 आलेलं आहे. त्यामुळे इथं हायपोथेसिस तुमचं काय झालेलं आहे, ऍक्सेप्ट झालेलं आहे. H नॉट मे बी ऍक्सेप्टेड. ओके, आता सेकंड कॉन्फिडन्स इंटरव्हल कसा काढायचा ते बघूया. कॉन्फिडन्स इंटरव्हल कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ यू शुड बी 1.96. यालाच आपण झेड अल्फा बाय 2 म्हणतो. ओके, यू म्हणजेच काय, झेड मायनस झाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1-3. मग दॅट इम्प्लाइज झेड मायनस झाय लेस दॅन इक्वल टू 1.96 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1/n-3.
1/n-3 बरोबर. आता n-3 म्हणजे किती आहे? 29 आहे. 29 वजा 3, 29 वजा 3 किती येते? 26. 1/√26 म्हणजे ते काहीतरी 1.96 into 0.196 असं काहीतरी येईल. झेड मायनस झाय विल बी लेस दॅन इक्वल टू 0.384 याचं प्रोडक्ट इथं घेतलेलं. ओके. और आता झेड म्हणजेच काय? झेड कॅल्क्युलेट केल्यावरती झेड किती झाला कॅल्क्युलेट केलेला? 0.907. झाय किती आहे? 0.384 इज लेस दॅन इक्वल टू झाय 0.907 प्लस 0.384. आता हा कसा आला ते सांगतो तुम्हाला. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ झेड मायनस झाय शुड बी लेस दॅन इक्वल टू 0.384. याचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जर काढून टाकली तर काय होईल? मायनस 0.384 इज लेस दॅन इक्वल टू झेड मायनस झाय इज लेस दॅन इक्वल टू 0.384. बरोबर ना. आता हा झेड ची व्हॅल्यू किती आहे? 0.907. ही प्रत्येकातून काय करायची आहे? आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायची आहे. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर इथं आतमध्ये झाय राहील आणि 0.907 मायनस 0.384 लेस दॅन झाय लेस दॅन 0.907 प्लस 0.384 शिल्लक राहील. आलेली व्हॅल्यू इथं जी आहे कॅल्क्युलेट केलेली झायची व्हॅल्यू इथं पुट करा. 1/2 log to base e 1 plus rho divided by 1 minus rho. ओके. किंवा tan इनवर्स h करा. ओके. सो tan इनवर्स h केल्यानंतर 0.0523 इज लेस दॅन इक्वल टू tan इनवर्स h. ओके. tan इनवर्स h रो ओके इज लेस दॅन इक्वल टू 1.291. आता tan इनवर्स इकडे गेल्यानंतर tan h होणार आहे. सो tan h ही व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेटरवर मिळेल. 0.053 इज लेस दॅन इक्वल टू रो इज लेस दॅन इक्वल टू tan h 1.291. सिंपल आहे ना. ओके. किंवा हे एवढं किचकट करण्यापेक्षा हे लॉग वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही काय घ्या? tan h घ्या. म्हणजे तुम्हाला ती पटदेशी आन्सर त्याचा मिळून जाईल. आणि सेम तुम्हाला रोचा कॉन्फिडन्स कोएफिशियंट काय मिळेल? 0.48 less than equal to rho is less than equal to 0.86. Okay. So second is to test the significance difference between two independent sample correlation coefficient. यामध्ये फक्त आपल्याला दोन सॅम्पल कोरिलेशन कोएफिशियंट आहेत. त्यामुळे Z1 आणि Z2 हे दोन ट्रान्सफॉर्मेशन घ्यावे लागतील. एक log to base e 1 plus r1 divided by 1 minus r1 1/2 इथं 1/2 आहे. 1/2 log to base e 1 plus r2 divided by 1 minus r2. आणि त्याच्यावरून जसं z मायनस झाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1/n-3 काढला तसाच Z1 मायनस Z2 मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ Z1 मायनस Z2 म्हणजेच काय येणार ते? Z1 मायनस Z2 मायनस झाय1 मायनस झाय2 ओके डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1/n1-3 मायनस 1/n2-3. ओके. दिस इज द केस. हे आपल्याला मिळणार आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे? नॉर्मल विथ 0,1 ते इथं दिलेलं आहे. Z मायनस Z2 1/n1-3 प्लस 1/n2-3. आता इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की झाय1 आणि झाय2 कुठे गेला? तर आपल्याला काय करायचं आहे? r1 इज इक्वल टू r2 इज इक्वल टू रो कन्सिडर करायचं. तेव्हा अंडर एच नॉट झाय1 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला? झाय2 मिळणार आहे. कारण दोन्ही ठिकाणी पण रो मिळणार आहे आपल्याला. दोन्ही ठिकाणी रो मिळाल्यामुळे Z1 मायनस Z2 मायनस झाय कॅन्सल होऊन जाईल. अंडर एच नॉट झेड इज इक्वल टू Z1 मायनस Z2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1-n1-3 प्लस 1/n2-3 राहील आणि दिस इज नॉर्मल विथ 0,1. आलेली व्हॅल्यू 1.96 पेक्षा ग्रेटर असेल तर एच नॉट ऍक्सेप्टेड ऍट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. आलेली व्हॅल्यू 2.55 पेक्षा ग्रेटर असेल तर एच नॉट इज रिजेक्टेड एच नॉट इज रिजेक्टेड ऍट 1% लेवल ऑफ सिग्निफिकन्स तेथे असेल. येथे तुम्हाला रो इज इक्वल टू 0 रो इज इक्वल टू आर इज इक्वल टू रो r1 इज इक्वल टू r2 इज इक्वल टू रो ही दोन तुम्हाला काय केलेले आहेत? सिग्निफिकन्स टेस्टिंग जे फिशर झेड ट्रान्सफॉर्मेशन वरून कसे कॅल्क्युलेट करायचे ते सांगितलेले आहे. एकदम सिंपल आहे. त्यात काहीही अवघड नाही. आता थर्ड जे आहे ते
द पूल्ड एस्टिमेट ऑफ रो. द पूल्ड एस्टिमेट ऑफ रो काय म्हणते बघा. लेट R1 R2 RK बी द ऑब्झर्व्ड कोरिलेशन कोएफिशियंट ऑफ K इंडिपेंडेंट सॅम्पल ऑफ साइजेस. म्हणजे किती आपल्याकडे सॅम्पल्स आहेत, K पेअर्स आहेत. K पेअर्सचं कोरिलेशन किती आहे, R1 R2 RK. लक्षात आलं. त्याची सॅम्पल साइजेस किती आहेत, 1/N1 N2 NK. जर असं असेल तर ZI इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, 1/2 log to base 1 plus RI divided by 1 minus RI. I is equal to 1 to K. असे ZI किती मिळणार, K ZI मिळणार. पण झाय आपल्याकडे अंडर एच नॉट एकच मिळणार आहे. झाय इज इक्वल टू 1/2 log to base 1 plus रो डिवायडेड बाय 1 minus रो. आणि त्यामुळं ज्या ZI मुळे आणि ह्या झाय मुळे आपल्याला एक काय मिळेल, पूल्ड मीन मिळेल. झेडबार काय मिळेल, WI ZI डिवायडेड बाय समेशन WI. WI म्हणजे हे वेट कन्सिडर केलेले आहेत आपण. ते वेट कसे घ्यायचे ते बघूया. ओके. सो नाव झेडबार इज अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ झाय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ झेडबार, व्हेरियन्स ऑफ झेडबार, इथे व्हॅल्यूज त्यांनी एस्टिमेट करून दिलेले आहेत. हे तुम्हाला आय थिंक त्याला नाही आहे, सिलेबसला नाही आहे, तरी सुद्धा मी हे डिस्कस करायला लागलो की कसं एक्झॅक्टली टेस्टिंग प्रोसिजर कशी असते. म्हणजेच काय की त्याचं एक झेडबार कन्सिडर करायचा आहे, एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा, त्याचा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ झेड घ्यायची, त्याचा व्हेरियन्स ऑफ झेड घ्यायचा. सो झेडबार मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ झेड डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ झेड इज युअर टेस्ट स्टॅटिस्टिक्स रादर. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ झेडबार, व्हेरियन्स ऑफ झेडबार आणि झेडबारच्या व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर जे आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे, ओके, की ज्याचं डिस्ट्रीब्युशन हे स्टँडर्ड नॉर्मल असेल, ते स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन जे सॉरी इथे काढलेलं नाही त्यांनी स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, त्यांनी रोचा पूल्ड एस्टिमेट काढलेला आहे. ओके. सो ह्या झेडबार वरून रोचा पूल्ड एस्टिमेट 1/2 log to base 1 plus रो डिवायडेड बाय 1 minus रो, याच्यावरून रो हॅट इज इक्वल टू e⁻² झेडबार -1 डिवायडेड बाय e⁻² झेडबार +1 म्हणजेच tan H झेडबार. हे tan H झेडबार आपल्याला डिरेक्टली कॅल्क्युलेट करायचं एवढे किचकट करण्यापेक्षा. कारण tan H आपल्याला tan H असेल किंवा tan H इनव्हर्स असेल, हे आपल्याला कॅल्क्युलेटर वरून इझिली कॅल्क्युलेट करता येते. ओके. सो हा जो आहे रोचा पूल्ड एस्टिमेट आहे. ओके. दिस इज द फायनल फॉर बायोरेट नॉर्मल